तर आता मी पण घालणार आहे मिरच्याचा खार. एक प्रे आंघोळ बिंगोळ करून सगळं आवरून घेतलं आता. तर आमचा केदार किती खेळायला बघा उगं. झोपल म्हणून टाकलं तर बघा खेळायला लागलाय, नुसतं चिरकायलाय मध्ये मध्ये. काय करावं ह्या पोराला, झोपतच नाही. सकाळी 4:30 वाजता उठलेलं पोरगा आहे, अजून झोपायचं नाव नाही. मिरच्या सगळ्या नकलून ठेवल्यात आम्ही. आमच्या कारभारांना काल पावशेर आणामुळे तर त्यांनी अर्धा किलो मिरच्या आणल्या. मग काय करावं तेवढंच म्हणून नंतर ध्यानात आलं. शेजाऱ्यांनी पण मिरच्या आणल्या होत्या, आम्हाला त्यांची जरा बराबरी करावं. म्हणजे शेजाऱ्यांचं जरा तरी इसा करायला पाहिजे ना. शेजारी शेजारी कशाला असतात आहे की नाही, नुसतं का भांडायचं असतं का. तर आता करावं आपण पण मिरच्याचा खार. मला काय येत नाही, जसलं येईल तसलं करणार आहे. चांगलं झालं तर आपण केलं, आणि जर खराब झालं तर का नाही त्यांना म्हणायचं असते तुम्ही पावशेर मिरच्या सांगितलं तुम्हाला, तर तुम्ही जास्त कशाला आणलं. मग जसलं येईल तसलं केलं मी. कैसा लगा मेरा दिमाग आहे का नाही. असंच काहीतरी करून शिव्या खाण्यापासून वाचावं लागतंय व बाकी काही नाही. आनंद वाटोळ केले की जरा वाईट वाटते ना उगाचच. आज मी केलाय पूजा स्टाईल मिरचीचा खार. मला काय माहीत नाही कसं करते ती, तर ही गावरान पद्धतीचा हँड ग्लोव्ज वापरून भरायला डब्यात. मिरच्या एवढ्या मोठ्या आणल्यात आमच्या कारभाऱ्यांनी, तर डब्यातसुद्धा बसना झाल्यात. आता कसं का होणार. माझ्या सासूबाईंनी सांगितलं होतं फक्त हळद मीठ लावून ठेवू. आता पण ते हळद मीठच लागणार झालं त्याला. ते सुट्टं सुट्टं वाटलं, तर मग मी काय केलं माहिती का, तेल गरम केलं, त्यात मोहरी टाकली. ते वाटलेलं जे वाटण होतं ना मोहरीचं ते टाकलं आणि टाकलं ह्याच्यात. तर काय माहिती चांगलं होईन का खराब होईन. खराब जर झालं तर मग 100% गावरान शिव्या खावा लागतात मला, मम्मीच्या बी. माझी सासू काय मला शिवाय देत नाही बरं का. सासूले गुणाची आहे माझी. मम्मीले खतरा शिवाय देते. चांगलं भाव द्यावा पुस्तक असं ना. चला आता जरा व्हिडिओ हे एडिट करून ठेवते, आणि केदारचे पप्पा आले की मग नंतर ना त्यांचं हॉटस्पॉट जोडून टाकायचे व्हिडिओ लगेच. कारण त्यांचं हॉटस्पॉट जोडावं लागते कसं तर चुरून मुरून. कालचा व्हिडिओ का त्यांना म्हणलं होतं मी फक्त मला 5 मिनिटं हॉटस्पॉट जोडून द्यावं, मला काम आहे जरा. त्यांना माहीत नव्हतं की मी व्हिडिओ टाकणार. व्हिडिओ टाकायला जास्त नेट जाते ना, तर त्यांचं 500 MB लगेच संपलं. त्यांनी खवळालं ते मला काय केलं तेवढं म्हणून. तर आज पण जरा काहीतरी जुगाड लावून टाकावं लागेल. तसं तर देत नाही, त्यांचं मोबाईलवर जास्त काम असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे त्यांच्या बातम्या बघणं. लई म्हणजे लई इम्पॉर्टंट काम आहे त्यांचं, बातम्या बघणं. ते बातम्या बघितल्याशिवाय त्यांचं, बातम्या आणि चहा प्यायल्याशिवाय त्यांचा दिवसच सरतच नाही त्यांचा दिवस. त्याच्यामुळं जरा काहीतरी त्यांनी झोपले बिपले का मग हॉटस्पॉट चालू करून टाकावं लागेल व्हिडिओ. नाहीतर दिलं तर बघावं गोडीत कसं तरी. त्यासाठी थोडी भांडणं करत बसावं लागणार आहे. भांडणं केल्याने थोडी ना आपल्याला व्हॉट्सअप लगेच म्हणजे व्हॉट्सअप बी लगेच खोलणार आहे. आणि व्हॉट्सअपला बी रेंज नाही झाली आहे बरं का. तर माझी एक मैत्रीण आहे, तर तिला फोन करायचा होता मला. तिने एक मेसेज टाकला होता की उद्याच्याला फोन करते, पण आता माझं नेट बी चलना झाले ना, कॉलिंग बी होणार झाले आहे. तर बाई आता सॉरी बरं का. तू फोन करणार होतीस, मी तुला फोन करणार होते, तू बी करणार होतीस, पण आता काय माझं काही चलना झाले ना, त्याच्यामुळं तुला वाटत असं हिने मुद्दाम रागवली का काय, मुद्दाम फोन बंद करून ठेवली की काय. तर असं काही नाही बरं का. फोन माझा खराब झाला आहे. मला काय स्वयंपाकातलं जास्त येत नाही बरं का. म्हणजे फक्त भाकरी तेवढ्या छान येतात, भाकरी चपात्या एवढं येतं व्यवस्थित. आणि वांग्याची भाजी, कांदा भजी आणि मंचुरियन एक आणि मॅगी, एवढ्या 4-5च वस्तू मला म्हणजे 4-5 पदार्थ एवढे छान येते तर मला बनवायला की माणूस चवीनं खाईल असं. तर बाकीचं काही येत नाही. मिरच्याचा खार बी आता पहिल्यांदाच घातला आहे मी, मला काही येत बी नाही. तर जरा चांगलं झालं तर बरं आहे, नाही तर उगतच मम्मीच्या गावरान शिव्या खावं लागतं मला. माझी सासू तसं काही शिव्या देत नाही बरं का. म्हणजे ओरडतच नाही, जास्त रागवून बोलतच नाही माझी सासू. त्याच्यामुळं ती तर काय, ही पोरगं मला अभ्यास करू देणार झालंय हो का, कसं ओढते बघा.
केदार पप्पाला सांगू सांगू का फाटताय सोड टुक टुक टुक. नको सांगू नको सांगू शांत बसा आईला करू द्या अभ्यास एक्झाम आहे यायची शांत बस मारीन हा मारीन बघ मी मारीन फटका